अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंतीविषयी जाणून घेणार. त्या दिवशी आपल्याला कुठल्या प्रभावी सेवा आणि उपाय करायचे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर 2 तारखेला आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे. तर आपल्याला 2 तारखेला हनुमान जयंती साजरी करायची आहे. हनुमानांबद्दल सांगायचं गेलं तर हनुमान हे चिरंजीवी प्रभू श्रीरामांनी त्यांना चिरंजीवी राहण्याचं वरदान दिलेलं आहे आणि आजही कलियुगामध्ये ते चिरंजीवी आहेत. आपल्या भक्ताच्या हाकेला त्वरित धावून जाणारे हनुमान आहेत. तर बघा, जिथे जिथे त्यांची सेवा केली जाते, जिथे जिथे त्यांची सेवा केली जाते किंवा ज्या घरामध्ये त्यांचं नित्य नियमाने स्तोत्र पठण मनन चिंतन केलं जातं त्या घरामध्ये कधीच भूत प्रेत पिशाच्या बाधा टिकत नाहीत. कुणाचीही वाईट नजर त्या घराला लागत नाहीत किंवा कुठल्याही शत्रूंपासून त्या घराला हानी पोहोचत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं संकट असू द्या त्या संकटांपासून घरातल्या व्यक्तींचं नक्कीच रक्षण होतं. ते कुठल्या प्रकारचे भांडणे असू द्यात वादविवाद असू द्यात ते राहत नाहीत. त्या घरामध्ये एकोपा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या घरावर कधी कुठलेही संकट येत नाही. ज्या घरामध्ये नित्यनेमाने प्रभू श्रीरामांची आणि मारुती रायांची सेवा केली जाते. तर आता 2 तारखेला हनुमान जयंती आहे. तर या दिवशी आपल्याला कुठल्या प्रभावी सेवा करायच्या त्या आपण जाणून घेऊया. तर या दिवशी आपल्याला अर्थात बघा, आपण कुठल्याही प्रकारचे हनुमानचा फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये आपण ठेवत नाहीत. कारण की हनुमान हे ब्रह्मचारी आहेत आणि आपण सगळेजण सांसारिक माणसं आहोत. त्यामुळे आपण त्यांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपण ठेवू शकत नाही आणि ठेवला तर त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे सुद्धा जावं लागतं. आपण त्यांचा फोटो आपल्या मुख्य दरवाजावर म्हणजे बाहेरून आपण लावू शकतो, पण आपण घरामध्ये त्यांचा फोटो ठेवू शकत नाही. आता ज्यांचा दक्षिणमुखी दरवाजा आहे, मुख्य दरवाजा हा दक्षिणमुखी आहे, त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बाहेरून तुम्हाला पंचमुखी हनुमान किंवा हनुमानांचा फोटो तुम्ही लावू शकता, जेणेकरून कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा कुठल्याही प्रकारचं संकट त्या घरावर येऊ नये, त्या घराचं रक्षण व्हावं म्हणून. पण आपण घरामध्ये त्यांची मूर्ती किंवा फोटो नाही ठेवू शकत, कारण की त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींसुद्धा सामोरं जावं लागतं आणि शास्त्रातसुद्धा ते मान्य नाही. तर आपल्याला त्यांची जी काही सेवा आहे किंवा त्यांची जी काही पूजा आहे ते आपल्याला मंदिरात जाऊन करायची आहे. आता बघा, बऱ्याच ठिकाणी हनुमानांच्या मंदिरामध्ये स्त्रिया जात नाहीत. स्त्रियांना इथे गाभाऱ्यामध्ये जाण्याची परवानगी नसते. तर अशा वेळेस घरातल्या पुरुषांनी तिथे जाऊन तुम्हाला हनुमानची पूजा किंवा सेवा करायची आहे आणि स्त्रियांनी तुम्ही लांबूनच जरी दर्शन घेतलं आणि जे काही स्तोत्र तुम्हाला मी सांगणार आहे ते तुम्ही घरच्या घरी पठण करू शकता किंवा तिथेच तुम्ही मंदिरात बसून बाहेरच्या बाहेर तुम्ही पठण करू शकता, तरी सुद्धा चालणार आहे. आणि असेही बरेच ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी स्त्रिया ह्या हनुमानच्या मंदिरात सुद्धा जातात, त्यांची पूजा करतात, सेवा करतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता, त्यांची पूजा करू शकता. तर सगळ्यात प्रथम आता आपण त्यांची घरामध्ये तर कुठल्या प्रकारची पूजा करू शकत नाही, कारण की आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो किंवा मूर्ती नसतं. मग अशा वेळेस आपल्याला सगळ्यांना आपल्या जवळपासच्या हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. आता असं एकही गाव नसेल, छोटंसं खेडं जरी असलं तरी सुद्धा तिथे हनुमानाचं छोटंसं का होईना मंदिर असतंच. असं कुठलंच गाव नसेल किंवा कुठलंच शहर नाही की जिथे हनुमानांची मूर्ती नाही किंवा तिथे त्यांचं मंदिर नाही. प्रत्येक गावागावामध्ये मारुती रायांचं मंदिर असतंच आणि त्याशिवाय ते गावसुद्धा पूर्ण होत नाही. तर आपल्याला जवळपासच्या हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला तेल त्यांना अर्पण करायचं. जसं आपण दर शनिवारी त्यांना तेल अर्पण करतो तसं तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे रुईच्या फुलांची माळ ही हनुमानाला घातली जाते, त्यामुळे रुईच्या फुलांची माळ तुम्ही त्यांना घालू शकता. त्यांना तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे. तुम्ही त्यांना शेंदूरसुद्धा अर्पण करू शकता. तर अशी तुम्हाला साधीसोपी त्यांची पूजा सेवा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला त्यांना ओवाळायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे बघा, तुम्हाला गव्हाच्या पिठाचा छोट्या छोट्या तुम्हाला चाणक्या करायच्या म्हणजे चपात्या तुम्हाला करायच्या आहेत आणि त्या चपात्यांना तुम्हाला तूप लावून घ्यायचं आणि त्या चपातीचा काला तुम्हाला करायचा आहे. फक्त त्यामध्ये तुम्हाला गूळ टाकायचं नाही, तुम्हाला त्या चपातीचा काला करायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे लाडू बनवून तुम्हाला तिथे प्रसाद म्हणून तुम्हाला ठेवायचे आहे किंवा तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचे आणि तुम्ही ते लाडू प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही ते मंदिरामध्ये वाटू शकता. यामुळे असं म्हटलं गेलं आहे की आपल्या आयुष्यामधली जी काही संकट आहेत, दुःख आहेत, ते नक्कीच दूर होतात आणि मारुती रायांचा विशेष कृपाशोध आपल्याला प्राप्त होत असतो. तर हा एक उपाय आहे जो तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर दुसरा उपाय असा आहे की मारुती राया हनुमान हे जे काही आहेत ना ते चिरंजीवी आहेत आणि आपल्या भक्ताच्या हाकेला हे त्वरित धावून जातात. कुठल्या प्रकारचं संकट असू द्या, कोर्ट कचेरीचे कामं असू द्या, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल, किंवा कुठलाही प्रश्न असू द्या, घरामध्ये वादविवाद आहेत, भांडणे आहेत,
भूत प्रेत पिशाची बाधा आहे किंवा कुठलाही प्रश्न असू द्या, त्या सगळ्या प्रश्नांवर उत्तर म्हणजे मारुती रायांची सेवा. आणि तुम्हालाही कुठलाही प्रश्न असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हनुमान जयंती 2 तारखेला आहे, तुम्ही त्या दिवशी हा उपाय करू शकता. किंवा जर तुम्हाला त्या दिवशी जमलं नाही, तुम्ही येणाऱ्या शनिवारी जेव्हा तुम्हाला जमेल कुठल्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. काय करायचं आहे, तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे. त्या कणिक मळताना तुम्हाला थोडीशी त्यामध्ये हळद घालायची आहे, मीठ घालायचं नाही, हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. आणि तो दिवा तुम्हाला हनुमानच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तिथे त्यामध्ये तिळाचं तेल तुम्ही घालू शकता. ते तेल घालून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हनुमानांना प्रार्थना करायची आहे की तुमच्यावरची जी काही संकटे आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत किंवा तुम्ही ज्या प्रश्नासाठी तुम्ही त्यांना प्रार्थना करत आहात ते तुम्हाला हनुमानांना सांगायचं आहे आणि त्यावर मला मार्ग दाखवा. तुम्हाला अशी त्यांना मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबरोबर आणि जे काही चूकभूल झाली असेल त्याबद्दल क्षमा करा अशी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुम्ही रामरक्षा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे, मारुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. किंवा तुम्ही घरी आल्यानंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे तुम्ही तिथे कणकेचा दिवा प्रज्वलित करून घरी यायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला रामरक्षा स्तोत्र 5 वेळेस किंवा 11 वेळेस, त्यानंतर मारुती स्तोत्र तुम्हाला 5 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. आणि ही सेवा तुम्हाला नित्यनेमाने रोज करायची आहे. जोपर्यंत तुमचा प्रश्न सुटत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे. यामुळे तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या तो नक्कीच तुमचा सुटतो. तुम्हाला प्रत्येक अडचणीतून, संकटातून मार्ग निघतो तुमच्या. हा अनुभव बऱ्याच सेवेकऱ्यांनी घेतलेला आहे. आणि लक्षात घ्या की खरंच आपण मनापासून त्यांची सेवा केली तर हे अनुभव सिद्ध सत्य आहे की मारुती राय हे चिरंजीवी आहेत. त्यामुळे ते आपल्या भक्त छाकल्या त्वरित धावून येतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून ते सोडवतात. आपले प्रत्येक प्रश्न त्यांच्या सेवेने सुटत असतात. त्यामुळे तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तुम्ही या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा. आधी कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, तर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. किंवा तुम्ही येणाऱ्या शनिवारी किंवा कुठल्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जमेल तेव्हा प्रत्येक शनिवारी तुम्हाला असाच कणकेचा दिवा घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची. जोपर्यंत तुमचा प्रश्न सुटत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला मार्ग मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची. तर ही एक खूप प्रभावी सेवा आहे जी तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकता किंवा कुठल्याही शनिवारपासून तुम्ही सुरू करू शकता. हे जे काही 2 उपाय आहेत तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आता ज्यांना कुठलाही प्रश्न नाही तर त्यांनी या दिवशी कोणती सेवा करायची, तुम्हाला या दिवशी 11 वेळेस रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. बघा, हनुमानांना कोणाची सेवा प्रिय आहे तर अर्थात प्रभू श्रीरामांची सेवा. आणि जिथे कुठे त्यांची सेवा घडते तेव्हाच मारुती रायांची सेवा ही पूर्ण होत असते. जसं प्रभू श्रीरामांना मारुती रायांची सेवा आवडते तसंच मारुती रायांना सुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा आवडते. लक्षात घ्या की तुम्हाला या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला 11 वेळेस श्री रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. तर तुम्ही 1 वेळेस हनुमान चालीसा पठण करू शकता. बजरंग बाण तुम्ही या दिवशी एक वेळेस पठण करू शकता. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या सेवा आहेत मारुती रायांच्या, तर तुम्ही सगळ्या दिवशी पठण करू शकता. आणि जेवढी तुम्ही सेवा करणार आणि अर्थात हा दिवस त्यांचा आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी जेवढी विशिष्ट सेवा करणार किंवा विशिष्ट असे उपाय करणार अर्थात त्या उपायामुळे किंवा सेवांमुळे तुमच्यावर येणारी जी काही संकटे आहेत, जे काही विघ्न आहेत, अडचणी आहेत किंवा कुठलीही तुमचे काही कामं असतील, कुठले प्रश्न असतील ते नक्कीच तुमच्या या सेवेने दूर होतील किंवा तुम्हाला त्यातून नक्कीच काही ना काही मार्ग मिळेल आणि तुमची जी काही सेवा आहे त्वरित तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. कारण की हनुमान हे आपल्या भक्त छाकल्या त्वरित धावून जातात. त्यामुळे नक्की तुम्ही त्यांची मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा केली तर तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रत्येक अडचणीतून किंवा संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागतील, यात काही शंका नाही. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत की नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.